चला आपण आज झटकीपट पिवळी डाळ बनवणार आहे मुगाची. चला कशी बनवायची दाखवते तुम्हाला. झटकीपट 20 मिनिटात बनते. चला दाखवते. भन्नाट. त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. ही मुगाची डाळ आहे अर्धी वाटी. लसूण, टमाटे, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हळद आणि चवीनुसार मीठ एवढंच लागतं. आणि झटकीपट 20च मिनिटात ही डाळ बनते. चला, किती गडबड असली ना तुम्हाला त्यावेळेस तुम्ही ही डाळ बनवायची. आणि लहान मुलांसाठी खूप चांगली आहे. चला बनवूया. चला पातेलं ठेवून घेतलंय. तुम्हाला करून दाखवते. आता तेल टाकून घेते. ह्याला डबल फोडणी द्यायची नाही, एकदाच फोडणी द्यायची. ह्याला डबल फोडणी नाही द्यायची. ह्याला हे बघा, हे जिरे मोहरी. कसं बनणार जिरे मोहरी. हा लसूण, कढीपत्ता, लगेच होती भन्नाट. लगेच टमाटे टाकायचे याच्यामध्ये. 20 मिनिटात होते. 20 मिनिटात. हे कोथिंबीर. चला आता ह्याच्यात 1 तांब्या पाणी टाकूया शिजण्यासाठी. पहिल्यांदा 5 मिनिटं फास्ट गॅसवर ठेवायचं आणि त्याच्यानंतर बारीक गॅस करायचा 20 मिनिटं. आता 5 मिनिटं फास्ट ठेवायचं. 20-25 मिनिटात तर छान पिवळी डाळ मस्त एक नंबर होती. चला ह्याला 5 मिनिटं शिजू द्या. आता उकळू द्या मस्त. 5 मिनिटं झालेत आपले. कशी उकळते भन्नाट. आता बारीक गॅस करायचा आणि 20 मिनिटं ह्याला चांगलं शिजू द्यायचं. काय भन्नाट लागती. लहान मुलांसाठी खूप छान आहे. चपाती बरोबर चुरून किंवा वरण भाताबरोबर खूप छान आहे ही पिवळी डाळ. आणि टेस्टी पण खूप लागते. चला आता गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 20 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं. चला झाकण ठेवते मी. थोडंसं असं ठेवायचं याला. आपली पिवळी डाळ तयार झालेली आहे. वा, भन्नाट कशी झाली आहे. हा. चला मी तुम्हाला चेक करून दाखवते त्याची चव कशी झाली. आता तयार झालेली आहे आपली ही. चला तुम्हाला दाखवते कशी झाली आहे भन्नाट. ते मस्त झाली आहे. भन्नाट. तुम्ही सूप सारखी पण पिऊ शकता छोटी छोटी भूक लागल्यावर. भन्नाट. थोडी लसूण शेव टाकायची त्यात. भन्नाट सूप सारखी प्यायची. वा.